महाराज इकडे घ्या. संत लीला हा ग्रंथ मात्र गोड आहे. किती गोड आहे. खडीसाखर फुटावं, तुपामध्ये घोटावं, शिवीला साठावं, तेवढा गोड ग्रंथ ऐकत असताना मात्र एकाग्रचित्त मात्र केलं पाहिजे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये मात्र सांगितलेल्या तरी अवधान हे केले तिचे बघ सर्व सुखाशी पात्र होईल हे प्रतिज्ञ द्रोवण आहे. अवधान वेगळं, आदर वेगळं, उदर वेगळं. उदरासाठी करणारे वेगळे, आदरासाठी करणारे वेगळे, आनंदासाठी करणारे वेगळे, स्वतःसाठी करणारे वेगळे, दुसऱ्यासाठी करणारे वेगळे. गोपीचंद्राच्या आईच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा मात्र लागलेला आहे. देहाविषयी जे प्रेम करतात त्याला कर्पण म्हणतात. देहाविषयी ज्यावेळी जे चिंतन करतात त्याला मात्र चिंता लागलेली असते. आपण सुद्धा देहासाठी मात्र आपण कर्पण आहोत, जिंद आहोत, कंजूस आहोत. देह काळाचे धडे गोबेराचे येते मनुष्याचे काय आहे. 5 लोकांचा उष्ण आणलेला मात्र देह आहे. ते स्वतःच नाही. ऐका ऐका ते देह कोण दिलेला आहे. भगवंताने देवे दिला देह भजना घुमट आतोया झाला पाटा. बालिकेचा अमृत धर्म मात्र आम्ही भगवंताने आम्हाला दिलेला आहे. देवाने दिलेला आहे. दिलेला या देवाने देह दिलेला आहे. महाराजांनी बोलून गेले सुंदर शब्दामध्ये. 1 लक्ष कोटी कोटी फिरत भरत लागे वारा मनुष्य देह. आम्हाला देह भेटलेला आहे, आम्हाला मिळालंय. संतांना देह भेटलेला आहे. संतांना देह भेटलं परंतु त्याची जाणीव संतांना झाली. आम्हाला देह भेटलं परंतु आम्हाला या देहाची जाणीव झाली नाही. दृष्टांत म्हणून सांगतो तुम्हाला. एखादा घोडं चोरून आणलं. इथं कोणी नाही की इतक्याला सोडून घोडं चोरून आणलं आणि तो आता चोरीचं घोडं होतं चोरीचं परंतु विकायची अक्कल त्याला नव्हती. कळाले का. चोरीचं असताना त्याला विकायची अक्कल भाग नाही. आणि ते घोडे कुठे विकत. माळेगावच्या बाजारला विकते. इथं विकत नाही ना. माळेगावच्या बाजारला घोडे नेलं, घोडं कडेला बांधलं का चोरीचं होतं. चोरीचं घोड्यामध्ये मारता येत नाही. कडेला बांधलं. पहिली गेला खाली आमच्या इन्शुरन्स साहेबांसाठी. त्याला म्हणलं मामा घोडे विकायचं आहे का. म्हणलं विकायचं. विकायचं केवढ्याला. ते घोडं होतं 10 लाखाचं. कमी कशाला बोलायचं. इथं द्यायचं काही नाही. म्हणलं द्यायचं पूर्वी द्यायचं नाही. विकायचं का. विकायचं केवढ्याला. सांगितलं 2 लाखाला. केवढ्याचं होतं घोडं. सांगितलं किती. म्हणजे घोड्याची किंमत त्याला सांगायला अक्कल नव्हती. घोडे 2 लाखाला. मग त्याला म्हणलं महाराज आमचे इन्शुरन्स साहेब म्हटले मामा काही कमी द्यायचं आहे का. त्याला म्हणतात कमी द्यायला का चोरीचं आहे का. म्हणलं फक्त चोरीच. पुढे गेलं. त्याला वाटलं आमच्या साहेबाला वाटलं जेव्हा 10 लाखाचं घोडं 2 लाखाला सांगत आहे तर त्याच्यामध्ये काही तर आहे. आहे म्हणजे कळते ते. दृष्टांत सांगतो. मुलगा नंबर 1 आहे. मुलाला 1 लाख पगार आहे. 40 एकर बागायती आहे. 2 कोटीची बिल्डिंग. कमी कशाला बोलायचं. 2 कोटीची बिल्डिंग आहे तरी पण रात्री घेतल्याशिवाय घरला जात नाही. तेव्हा मुलगी का आईबी आहे. तसं साहेबाला वाटलं 10 लाखाचं घोडं 2 लाखाला देत आहे. त्याचं आई बसेल घोड्यामध्ये. पुढे निघून आमच्या साहेबासारखे चप्पल गिराखाली विचारले मामा
हे आमचे देश असं सांगले त्यांना असं लोक आपण तसंच चालले. रात्री महाराजाला बोललो किती वर्ष जगलो 75 वर्ष जगलो तर वाया गेलो. म्हणून भजनासाठी मात्र ज्यावेळेस भगवंताने निधी दिला आणि लेकरू वाईट मार्गाने जात असताना आईची चिंता असते. आईला कुणी आईला आमच्याकडे 5 नमुना बनवण्याची आई 5. एक सख्खी आहे, दुसरी सावत्र आहे, तिसरी मोठी भेटली आहे, चौथी सुलत आहे, 5वी मावस आहे. 5 प्रकारची आहे. आणि सख्या आईला जिने 9 मास मात्र गर्भामध्ये देऊन दिला जन्माला घालते त्या वाईला मात्र वाईट वाटतं. माझा हा ज्या वेळेस मुलगा आहे ना गोपीचंद एवढा मोठा आहे, त्याच्या बापाला तसंच लिहिलेलं आहे. हा सुद्धा जाणार आहे. म्हणून जात असलेल्या गोपीचंदला आपण उपदेश करावा. कळलं? आईनं मुलाला उपदेश करावा. मागे शिवाजी महाराजांच्या आईनं जिजा माहितीने मात्र ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला म्हणून आपलं छत्र धर्म टिकलं आणि भगवा झेंडा मात्र टिकलेला आहे. आपण उपदेश करावं. अशा प्रकारचा उपदेश मात्र गोपीचंदराला त्याची आई मात्र करू लागली आहे. सद्गुरु वाचून व्यर्थ जिनय तरी अनुताप धरून मने जन्म मरण कंटावे. जन्म आल्यानंतर सद्गुरू वाचून सापडे नसोय. पुढे आता आमचं आधी नाही कधी चाललंय. लोकांना वाटतंय इथल्या सोडून बरं श्रावण महिना आला की देव देवळात राहते आणि भाद्रपद महिन्यामध्ये का ती शंकरच नाही इथंच राहते. मग लोकांची अवस्था झाली. श्रावणामध्ये हे लोक श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या अगोदर जे करतील अख्खा श्रावण महिना संपला ते कोणत्या अमावस्या म्हणतात? गटारी अमावस्या आले की गटारामध्ये लोळतात. पवित्र हे वाणी पवित्र हे त्या झाड ध्यासाची किंमत करू शकत नाही. करतात का? एकाच पाय म्हणलं माझं काही नमस्कार आहे. एकाच पाय फ्रॅक्चर झालं. पाय म्हणलं ऑक्सिजन मध्ये आणि हैदराबादच्या डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर पाय जोडतो फुकट जोडतं का पैसे घेऊन जोडतं? लाखो रुपये घेतो. तुमचा पाय तुमच्या पायाला जोडतो आणि बरोबर इलाज करतो. त्याचं पाय बरोबर जोडलं, त्याला चालायला लागलं, कट्ट्यावर बसायला चालू झालं की ते मनुष्य ज्याचं पाय मोडलेलं होतं त्या मनुष्याने 100 लोकांना सांगतं डॉक्टर किती हुशार काय झालं? माझं पाय जोडलं. फुकट जोडलं का? पैसे घेऊन जोडलेल्या डॉक्टरचं आपण 100 वेळेस चिंतन करतो. ज्या भगवंताने आम्हाला एवढं मोठं दिली किंवा जाऊ द्या. हे नाक आहे, प्रत्येकाला नाक आहे. बाईला नाकामध्ये नथ घालते, नथ केलेल्या सोनाची स्तुती बाईनं करते. कोणाचे? सोनाची स्तुती करतात. माय सोनार किती हुशार, नाकामध्ये नथ किती चांगले केले. कोणाची स्तुती? सोनाराची. न कशामध्ये हटत आहोत? नाक म्हणजे त्याचं नाव घेतो आपण. एवढं काही म्हणून हे मात्र ज्यावेळेस 5 लोकांचा उचललेला त्या ध्याचा जरी गुरी व्हायचा असेल, त्या ध्याला जरी व्हायचा असेल तर गुरु पाहिजे. गुरुवीर ज्ञान कैसा करे तबे
मजली बिल्डिंग आहे. 5 बिल्डिंग असताना आपल्या बिल्डिंग मध्ये आम्ही समाधान नाही. आमच्या भावानं 10 मजली जरी बांधला किंवा 6 मजली बांधला त्याचं बघून ह्याला दुःख आहे. डोक्यात दुःख आहे, डोक्यामध्ये 100 पोत्यामध्ये नाही का आमचं बाजूला शेजारी 120 पोते घेणार, त्याची 20 अधिक झाले म्हणून दुःख आहे. आम्हाला भगवंताने ज्या वेळेस सायकल मोटर दिलं याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही. आमच्या बाजूचं कारमध्ये फिरू लागलं म्हणून आम्हाला दुःख आहे. आमच्या अंगावर 5 तोळे सोनं देवाने दिलं या समाधान नाही. बाबाची शेजारने 7 तोळ्याचं गंटण केलं म्हणून मला दुःख आहे. हे दुःख आपल्यापेक्षा कळालं. पाय पडलेला आहे किंवा पायाला साप चावलं, जोपर्यंत मनुष्याला साप चावलेला आहे हे बुद्धीच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्याला व्यथा होत नाही. ज्या वेळेस बुद्धीच्या ठिकाणी मला साप चावलं हे बुद्धीच्या ठिकाणी आलं की त्याची अर्धी 75% बिमारी मात्र वाढते. ते बुद्धीच्या ठिकाणी आहे आणि तो क्लेश मात्र प्रत्येक माणसाला लागलेला आहे असं ग्रंथ करते सांगू लागले. राजामध्ये माते प्रती परिमृत्यू लोकाची ऐसी तरीती त्याची मेनेची ते काय करू सांगिले. मृत्यू लोकाची गती मात्र अशीच आहे. काय वर 21 स्वर्ग आणि खाली सप्त पाताळ आहे. मृत्यू लोक मात्र कळालं का? मृत्यू लोक म्हणजे मृत्यू लोकांमध्ये जे जन्माला येतो त्याच्या मागे सर्वाच्या मागे मरण आहे का? प्रत्येकाच्या मागे आहे का मरण? प्रत्येकाच्या मागे मरण आहे. परंतु आम्हाला भगवंतांनी 2 प्रकारची बुद्धी दिलेली आहे. एक बुद्धी कळते, दुसरी बुद्धी कळत नाही म्हणून आम्ही प्रपंच करतो आहे का? 2 स्टेशन आहेत. एक जन्माचं स्टेशन, दुसरं मृत्यूचं स्टेशन. आणि जन्माच्या स्टेशन मधून निघालो मरणाच्या स्टेशन पर्यंत आम्ही जाणार आहोत ना कधी आम्हाला माहित आहे. पण जन्माचं तिकीट आम्हाला भेटतं ती तारीख आम्हाला कळाली म्हणून सुख वाटतो आणि मृत्यूची तारीख आम्हाला कळाली नाही म्हणून आम्हाला दुःख आहे. प्रत्येकाच्या मागे मरण आहे. आता आपण वाढदिवस करतो साहेब, वाढदिवस मुलाचं 5 वर्ष झाले की वाढदिवस करता का तुम्ही? करता तुम्ही मुंडी आले तर तुम्हाला काहीच मारत म्हणजे तुम्हाला कळतंय का तुम्ही जागे आहात का नाही? ग्रंथाला आले की असं तोंड मुलं करायचं, आनंदामध्ये बसायचं. वाढदिवस करतो. वाढदिवस करत असताना आपण काय करतो? काय करतो? केक. ते आपली प्रथा आहे नाही, बाहेरची प्रथा आहे. केक आणा तुम्ही आणि केकच्या वर काय होतो? दिवा घरामध्ये लावून शकून आहे. कळलं? मग दिवा लावून विजवा पाठवा. तुम्ही काय करता? तुम्ही सांगू शकता हे शकून आहे का शकून आहे? मागच्या आमच्या लहानपणामध्ये एखाद्या वेळेस चलता लहान पोरानं जर दिवा विजवला तर मात्र पड मन मारायचं. काट्या नारायका बघता दिवा विजवलाच आणि आम्ही फुगी लावून दिवी विजवून लावू, फटाकडे लावून दिवी विजवून लावू. शकून आपण मग आम्ही काय करतो? आमच्या मुलाचे 5 वर्षे झाले वाढदिवस 5 वर्षाचा झाला म्हणून आम्ही वाढदिवस करतो. ते कोणी मात्र ब्रह्मदेवाने चित्रगुप्ताने म्हणतो नारायका त्याचे 5 वर्ष झाले, तिची 5 वर्ष कमी झाली. ही प्रथा आपली नाही म्हणून प्रत्येक माणसाच्या मागे मात्र मरण लागलेलं आहे. काय मरण लागलेलं आहे. परंतु एवढं मरण लागलं सुद्धा आम्हाला प्रपंच सोडत नाही. प्रपंचामध्ये मी अडकलो म्हणून महिनाभर मात्र राजा सांगू लागला माहिती सगळ्याची सोड आहे. मी काय नवीन केलो का? सगळ्याच्या मागे मात्र मरण लागलेलं आहे. परंतु ते काही अघटित नाही, ते काही वेगळं नाही असं मात्र राजा म्हणून लागलेलं आहे. यावरी मैनावती काय देतो उत्तर जरी जलांधर असता योगेश्वर तरी मी तुझी काय अमर करवी ते सातार तयारी. एक काम कर